राज्याचे सन्माननीय पवार माजी यांची मुख्यमंत्री भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते। ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरेंचा मेळावा वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्येच या मेळाव्याला आता सुरुवात होते। या मेळाव्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे काय बोलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। आता पुढच्या काही मिनिटांमध्येच संबोधनाला देखील सुरुवात होणार आहे। आदित्य ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देखील ते आता सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता आदित्य ठाकरे कशा पद्धतीची पोलखोल करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मला वाटतं आपण अच्छा इकडचे सगळे थोडे आत येऊन बसा। बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या। वरती पण काही थोडी जागा आहे तिथे पण बसून घ्या। उत्साह बघून मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे। सुरू करूया आपण। सगळ्यांनी बसून घ्या कारण मला माहिती आहे घोषणा महत्त्वाच्या आहेत। पण आता माझ्या नावाची नको। बसून घ्या। हा उत्साह आपल्याला मतपेट्यांमध्ये दिसला पाहिजे। बसून घ्या। मला वाटतं काही दिवसांपूर्वी इथेच आपण आता दादा बस करा। काही दिवसांपूर्वी इथेच आपण वोट चोरीवर एक प्रेझेंटेशन दिलं होतं। किती लोक होतात तिथे? आपण सगळेच होतात, बरोबर आहे। आणि तेव्हा मी वरळीच्या वर एक प्रेझेंटेशन दिलं होतं की कशी मतं चोरली गेली, संपूर्ण महाराष्ट्रात कशी चोरली असतील। वोट चोरी हा काही आपला इलेक्शन अजेंडा नाही आहे, प्रचाराचा मुद्दा नाही आहे। पण निवडणूक यायच्या आधी जे काही काम करायला लागतं ते काम आपण सर्वांनी करणं हे गरजेचं होतं। आणि मला वाटतं गेल्या 1 महिन्यामध्ये 20 तारखेपासून जी काही आपल्याला मतदार यादीवर काम करण्याची संधी मिळाली त्याच्यावर जवळपास सगळ्यांनी इथे जे बसलेले आहेत प्रत्येक शाखेत चांगलं काम झालं। मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। हे काम फार महत्त्वाचं होतं कारण हे काम मुंबई कोणाच्या हातात राहील, मुंबई कोणाची, ह्याचं उत्तर देणार आहे। हे जे आपण पवित्र काम केलं आहे, जे मतदार यादी क्लीन करण्याचं, जी दूषित मतदार यादी होती ती आपण चांगलं करण्याचं, शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे। मला वाटतं इथे जवळपास सगळेच महिला, पुरुष, युवा, स्थानिक लोकाधिकार समिती असेल, ग्राहक असेल, सगळे अंगीकृत संघटनेने त्याच्यावर काम केलेलं आहे। मी ज्या शाखेत जात होतो तिकडे जे आपले पदाधिकारी आहेत ते मला सांगत होते की आमच्याकडे एवढे दुबार आहेत, एवढे संभाव्य दुबार दाखवलेले आहेत। हे सगळं आपण आता काम केल्यानंतर ज्या क्षणाची आपण 4 वर्ष वाट पाहत होतो की निवडणूक कधी जाहीर होणार, ती काल जाहीर झालेली आहे। सगळ्यांना तारखा माहिती आहेत का? काय आहेत? मतदान कधी, निकाल कधी, जिंकणार कधी? पण जेव्हा आपण पुढचे 15 दिवस, 20 दिवस, जवळपास 1 महिनाच आता, तसं पाहिलं गेलं तर आत्तापासून बरोबर 1 महिन्यावर आपला विजय दिवस आहे। पण हा विजय आपल्याला घरी बसून प्राप्त होणार नाहीये। गेले 25 वर्ष जे आपण केलं, जे मुंबईमध्ये आपण काम करून दाखवलेलं आहे ते तुम्हाला घरोघरी न्यायला लागणार, मनोमनी बसवायला लागणार, प्रत्येकाला सांगायला लागणार, पुन्हा एकदा आठवण करून द्यायला लागणार की आपण काय काम केलेलं आहे। आणि ते जे काम केलेलं आहे आपण ते अभिमानाने सांगायचं। म्हणून आज मी तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे। सुरुवात करायची? करूया सुरू। स्क्रीनवर दिसते ते ओळखता येतंय का? कुठे
नक्की जिथे तुम्ही सगळे आता बसलेला आहात ही तीच जागा आहे. लाईट बंद करा हे सगळे, म्हणजे हे दिसेल. नाही, माझं नाव आदित्य सूर्य असल्यामुळे थोडा प्रकाश जास्ती पडतो. थोडा गंमत म्हणून घ्या ना, ते रील बनवतील कोणीतरी याच्यावर. थोडा लाईट कमी करायला पाहिजे. दिसतंय अजून? दिसतंय का? ठीक आहे. हीच ती जागा आहे जिथे वरळी कोविड सेंटर आपण सुरू केलं होतं. आपल्याला आठवत असेल, आपलं सरकार आल्या उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर साधारणपणे 3-4 महिन्यातच कोविड महामारी ही जगभरात आली. लॉकडाऊन आपल्याला लावायला लागला. सगळीकडेच एक प्रश्न होता की नक्की आपण ह्याची टक्कर देणार कशी, नक्की काय आपण करणार, लढणार कसं याच्याशी. आणि मला आठवतं त्याच वेळी असे काही आकडे भयानक होते की आम्हाला कोळीवाड्यात पहिला लॉकडाऊन लावायला लागला. कदाचित आपल्या देशातला पहिला लॉकडाऊन, किशोरीताई इथे आहेत, महापौर होत्या तुम्ही, देशातला पहिला लॉकडाऊन आपल्याला कोळीवाड्यामध्ये लावायला लागला. धांदल आमची हीच उडाली की अरे वरळीमध्ये आकडे एवढे वाढत आहेत, झपाट्याने वाढत आहेत, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं सांभाळायचं कसं. आणि तेव्हा आपल्या इकडचे जे वॉर्ड ऑफिसर होते, MOH होते, हे सगळ्यांना हाती घेऊन आपण इथेच ठरवलं की चला हे एवढं मोठं सेंटर आहे, इथे आपण आयसोलेशन सेंटर उभारूया. आणि कदाचित नुसतं मुंबईतलं नाही, नुसतं महाराष्ट्रातलं नाही, तर संपूर्ण देशातलं पहिलं फील्ड हॉस्पिटल जिथे आपण आज बसलेलो आहोत, तिथे हे फील्ड हॉस्पिटल उद्धवसाहेबाच्या आदेशानंतर आपण उभारलं होतं. तेच हे डोम आहे. इथूनच जीव वाचवायला सुरुवात केली होती. पण नेतृत्व म्हणजे नेमकं काय असतं, का गरजेचं असतं नेतृत्व? एक नेता आणि त्याची विजन ही का महत्वाची असते, संवेदनशीलता का महत्वाची असते? आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात कुठेही आपण होर्डिंग नाही लावले, ऐतिहासिक जीव वाचवले, ऐतिहासिक असं केलं आणि तसं केलं. आपण काय केलं? काम केलं, लोकांचे जीव वाचवले. मला तोही दिवस आठवतो, अजूनही तो दिवस आठवतो. महाराष्ट्राचं आपलं बजेट सादर झालं होतं आणि पुण्यातल्या पहिल्या 3 केसेस आपल्याला सापडल्या होत्या. आणि सगळेच आम्ही विचार करत होतो, उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, आपले टोपे साहेब होते, आम्ही सगळेच आम्हाला बोलून घेतलं. आणि पहिलं कोणाला बोलवलं असेल तर आपले अधिकारी तर होतेच, पण डॉक्टर्सनं बोलवलं आणि विचारलं आता ह्याला उत्तर काय, आपल्याला काय तयारी करायला लागणार. आणि काही अधिकारी थोडे गडबडलेले होते, गोंधळलेले होते की नेमकं कुठे करायचं असं कोविड सेंटर, कसं करायचं आपण कोविड सेंटर, ह्याची गरज तरी आहे का. आणि उद्धवसाहेबांनी पहिल्याच दिवशी त्यांना आदेश दिले, मला बाकी काही उत्तर नकोय, तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया तर गेटवे ऑफ इंडिया, BKC असेल तर BKC, कुठेही जागा शोधा, कितीही आकडे तुमच्याकडे, काही मॉडेल असू द्या, काही सर्वे केला असेल तुम्ही, मुंबईमध्ये फील्ड हॉस्पिटल करा आणि अशीच मुंबईमधली फील्ड हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करा. त्याचा परिणाम काय झाला? हे अर्थात लसीकरण आपल्याला खूप नंतर मिळालं, पण इकडे लसीकरण आपण केलं. पण हे जम्बो कोविड केअर असेल, आपले ICU असतील, हे सगळं. आणि तुम्हाला आठवत असेल कोविडच्या वेळी प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचू शकलो होतो. त्यावेळी मला आठवतं मार्चमध्ये बँड्रा स्टेशनला, एप्रिलमध्ये खूप मोठी गर्दी उसळलेली होती. त्यांना घरी जायचं म्हणून. मायग्रेंट लेबर जो आपल्याकडे असतो, कोणाला झारखंडला जायचं होतं, कोणाला बिहारला जायचं होतं, कोणाला तामिळनाडूला जायचं होतं, त्यांच्या गावी जायचं होतं. आम्ही तेव्हाचे रेल्वे मंत्री जे होते पियुष गोयल साहेब, त्यांना सतत फोन करत होतो की रेल्वे सुरू करा, त्यांना घरी जाऊ द्या, आत्ता आमच्याकडे महाराष्ट्रात केसेस नाही आहेत. पण त्यांनी काय सांगितलं, नाही, जनता कर्फ्यू लागलेला आहे, PM नी सांगितलंय कोणाला हलू द्यायचं नाही, सगळे रेल्वे बंद करून ठेवलेले, सगळं लॉकडाऊन करून ठेवलेलं. जेव्हा केसेस वाढल्या तर डोकं कसं वापरतात बघा, केसेस वाढल्यानंतर सगळ्यांना गावोगावी जाऊ दिलं, म्हणजे केसेसचा पसर तसा झाला. पण ते जेव्हा त्रस्त होते, म्हणजे आपले लोक असतील, इकडचे नागरिक असतील, किंवा दुसऱ्या राज्यातून देखील लोक इथे जे काम करतात, ते जेव्हा त्रस्त होते, जास्तीत जास्ती कॅम्प्स ह्या आपण त्यांच्यासाठी खुल्या होत्या. लहान मुलांच्या डिलिव्हरीज असतील तर ह्याच इथेच झालेल्या आहेत, डायलिसिस असेल ते अशाच सेंटर्समध्ये झालेले आहेत. आणि जसं इथे हे फील्ड हॉस्पिटल आपण उभारलं होतं, तेव्हा आठवा BKC मध्ये जी आता जागा फुकटात बुलेट ट्रेनला दिली अहमदाबादला जायला, त्याच जागी उद्धव साहेबांनी फील्ड हॉस्पिटल 1 आणि फील्ड हॉस्पिटल 2 आणि मग दहिसर असेल, रिचर्डसन क्रूडस असेल, सगळीकडे मुलुंड असेल, भांडूप असेल, इथे आपण फील्ड हॉस्पिटल उभारायला सुरू केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.